नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बोगोळी धुमगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देत आहे. कारण की काय झालं की आज म्हणजे पुण्याकडे म्हणजे खूप पाऊस झाला, पुणे मुंबई नाशिककडे पाऊस झालाय, म्हणून सतर्क राहावं म्हणून हा अंदाज देत आहे. राज्यामध्ये म्हणजे आज 5, 6, 7, 8 दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 5, 6, 7, 8 दरम्यान काय झालं की राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे. म्हणजे कोणत्या भागात कुर्डवाडी, जत, सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे. आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे, म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये जवळपास 10-12 ऑगस्ट पर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे, दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. बरेच जण म्हणतात की खंड पडणार, तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही. कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे. म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे, एकदा विदर्भात चालू राहील, उत्तर महाराष्ट्रात चालू राहील, अशा 2-3 विभागामध्ये चालू राहणार आहे. एकदम असं महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा 15-20 दिवस बंद होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंड वगैरे काही पडणार नाही. फक्त काय होणार आहे, 8, 9, 10च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये थोडं सूर्यदर्शन होणार आहे. एकदम असा 10 दिवस पाऊस बंद होणार, असा पाऊस बंद होणार नाही. आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातले 6 जिल्हे दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडे पाऊस पडणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे, समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला लागला आहे, म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी पाऊस आहे, तिथं थोडा ह्या म्हणजे 8-9 तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल. पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथं मात्र पाऊस चालूच राहणार आहे, 2-2 दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.